कागल तालुक्यातील चेकपोस्ट नाका परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर या प्रकरणातील दोषींवर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। शिवसेना कागल शहर प्रमुख अजित मोडेकर यांच्या नेतृत्वाखाली कागल पोलीस ठाण्याला निवेदन सादर करण्यात आले। कागल तालुक्यातील चेकपोस्ट नाका परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर या प्रकरणातील दोषींवर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। शिवसेना कागल शहर प्रमुख अजित मोडेकर यांच्या नेतृत्वाखाली कागल पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आलं। या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की 17 जुलै 2026 रोजी चेकपोस्ट नाका इथं झालेल्या अपघातात करंजी वने इथल्या 28 वर्षीय अनिल पाटील या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। हा अपघात ट्रक आणि कंटेनर गाडीच्या धडकेत झाल्याचं सांगण्यात आलंय। निवेदनात आरोप करण्यात आला आहे की संबंधित ठिकाणी टोलनाका व्यवस्थापन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते नियोजनातील त्रुटी यामुळेच वारंवार अपघात घडत असून या अपघातालाही संबंधित यंत्रणांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे। त्यामुळे केवळ वाहन चालकांवर कारवाई न करता अपघातासाठी जबाबदार असलेल्या संबंधित विभागांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। तसंच मृताच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। शिवसेनेनं इशारा दिला आहे की या प्रकरणात तातडीनं कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। त्यामुळे या मागणीकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज व्यक्त होतीये। या निवेदनावर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून शहर प्रमुख अजित मोडेकर, तालुका प्रमुख गोरखन टिकले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, कागल तालुका प्रमुख जयसिंग टिकले, वाहतूक सेना शहर प्रमुख म्हाळू करिकट्टे, शेतकरी सेना जिल्हा प्रमुख अशोक पाटील, वैभव आडके, सावंता कांबळे, अण्णासो आवळे, नंदकुमार पोतदार, वैभव मोडेकर, गणेश लामतुरे, नितीन डावरे, दीपाली घोरपडे तसंच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।